गझल फुलांचं ऋतुसत्य एपिसोड नंबर 9। जब तन्हाई में तेरा ध्यान रह रह कर मुझे सताता है, जब तन्हाई में तेरा ध्यान मुझे रह रह कर सताता है, आँखों से आंसू बह बह कर, आँखों से आंसू बह बह कर गम के दरिया बहते हैं, गम के दरिया बहते हैं। कैसे भुलाऊं तुझे जब तू शामिल हर धड़कन में है, बीते हुए हर पल की दिल में सब तेरी यादें हैं, बीते हुए हर पल की दिल में सब तेरी यादें हैं। तेरे चेहरे की मायूसी मेरे दिल को बोझल करती है, उलझे उलझे से ये तेरे गेसू मेरा जीवन उलझाते हैं, मेरा जीवन उलझाते हैं। मित्रांनो, हा शायर म्हणतोय, जेव्हा मी अगदी एकांतात असतो, निराश असतो, तेव्हाही तुझ्याच आठवणी मनात रेंगाळत असतात आणि परिणाम काय होतो? माझ्या कळत नकळत सुद्धा माझ्या डोळ्यामधनं आसवांच्या धारा व्हायला लागतात आणि अक्षरशः दुःखाचा सागर वाहत राहतो। हा मी एकांतात असतानाचा प्रकार। तो शायर पुन्हा आपल्या या प्रेमिकेच्या विरहामध्ये पुढे असंही सांगतो की तसं पाहिलं तर तुला विसरणं कठीणच आहे, कारण तुझ्यासोबत घालवलेले क्षण सारखे मनात रुंजी घालत असतात, सतत तुझ्या आठवणी माझ्यासोबतच असतात। आणि मग कधी-कधी तिच्या चेहऱ्यावरचं औदासिन्य, उदासी पाहून त्याचंही मन खिन्न होतं, त्याचंही मन रडू लागतं, नकळत पापण्या उलावतात। शायर त्याचं मन कसं व्यक्त करतोय बघा, त्याच्या मनातल्या भावना अतिशय तरलपणे। शेवटी प्रेम करणाऱ्यांचं काही असंच असतं का हो? विरहाच्या वेदना सहन करताना एकांतामध्ये तिच्या आठवणी कधी संपतील का? नाहीच संपणार। तो म्हणतो, तुझ्या विस्कटलेला केशरंभार जेव्हा मी बघतो, तेव्हा मला माझ्या आयुष्याची दशा तशीच काहीशी झाली आहे हेच तुला सांगावंसं वाटतं। आणि तुझ्या मनावर, तुझ्या चेहऱ्यावर जेव्हा जेव्हा मी अशी खिन्नता बघतो, तेव्हा माझं मन आक्रंदन करतं, रडत राहतं, माझ्या पापण्या ओलावतात। मित्रांनो, प्रेमामधला विरह हा अशा पद्धतीने कागदावर अवतरलाय राजकुमार उर्फ अंजुम यांच्या लेखणीतून, आणि त्याचा भावानुवाद म्हणजेच गझल फुलांचं ऋतुसत्य, लेखिका डॉक्टर नसीम पठाण, शोलापूर। पाहत राहा, ऐकत राहा गझल फुलांचं ऋतुसत्य, कविप्रवीश शो यूट्यूब चॅनल, द ओनली चॅनल ऑन यूट्यूब विच हॅज गिवन यू अ लॉट ऑफ व्हरायटी। मराठी, हिंदी माझ्या स्वतःच्या कविता, शायरी आहे अंदाज शायराना सेगमेंटमध्ये, हिंदी भावतरंगमध्ये माझ्या स्वतःच्या हिंदी कविता आहेत, गझल फुलांचं ऋतुसत्य हा नवीन सेगमेंट आपण सुरू केला आहे, सोशल अवेअरनेसचे काही व्हिडिओ आहेत, लोकांना गाणी आवडतात म्हणून कॅराओकेसोबत गाणी म्हणण्याचा पण मी प्रयत्न केलेला आहे। पूर्ण गाणं ऐकण्यासाठी लोकांकडं आज वेळ नाही आहे, 3 ते 3.5 मिनटं पण वेळ नाही आहे, म्हणून मग मी मिक्स मसाला हा सेगमेंट सुरू केला। 2-3 ओळी किशोर कुमारच्या, 2-4 ओळी मुकेशजींच्या, अशा एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न केला आहे। असे जवळपास 90 व्हिडिओ आहेत। शौर्यगाथा, देशप्रेमाची ज्वाला प्रत्येकाच्या मनात अधिक प्रज्वलित राहावी म्हणून शहीदांबद्दलचा सन्मानसुद्धा त्यांच्या मनात राहावा। व्हॉट इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही अँड इंडियन एअरफोर्स पर्सन्स आर डुईंग फॉर दिस कंट्री हे तुम्हाला समजावं म्हणून शौर्यगाथा हा एक सेगमेंट आहे। मित्रांनो, खूप काही देण्याचा प्रयत्न आहे। नंतर मग शॉर्ट्स पण आहेत, तुम्हाला अगदी 14 सेकंद ते 30 सेकंदाचे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील।
अनंत रंगांनी नटलेला हा एकमेव चॅनल आहे असं सांगताना मला अभिमान वाटतो, ज्याचं शीर्षक आहे कवी प्रवीज शो ऑन यूट्यूब.